तर बघू शकताय गाईज, मी इथं बटाटे उकडायला टाकलेले आहेत आणि इकडं मस्तपैकी गव्हाचं पीठ असं मळून ठेवलेलं आहे. तर तुम्ही म्हणत असताल ही काय करायला लागली आहेत, तर मी बनवत आहे समोसे. तर इथं आपले बटाटे शिजून झालेत आणि मी त्यांना गार करण्यासाठी पाणी ओतून घेतलं. तर चला तर आता सोलून घेऊ फटाफट. तर मी इथं सोलायला लागलेली आहे, तुम्ही बघू शकतायसा. तर आपलं फायनली बटाटं सोलून झालं बघू शकतायसा. आणि मला आय थिंक असं वाटत होतं थोडंसं बटाटं कच्चं असल्यावर. तर इथं बघू शकता मी लगेच कांदा चिरायला घेतला. तर मी इथं कांदा चिरायला घेतल्यानंतर नेहमीसारखंच माझ्या आजसुद्धा डोळ्यात पाणी येत होतं, कारण कांदा चिरताना मला नेहमी पाणी येतं डोळ्यात. तर बघू शकतायसा मित्रांनो, कांदा चिरता चिरताच आज डोळ्यातनं इतकंच पाणी यायला लागलं, काय सांगायचं कामच नाही. बघा माझे डोळे कसे झालेत. तर बघू शकता इथं मी गॅस ऑन केलेला आहे आणि नंतर त्याच्यावरती कढई तापायला ठेवलेली आहे. तर आपली कढई तापत पसरून म्हणलं चला वेट करूया. आता आपली कढई तापून झालेली आहे. नंतर मी त्यात तेल सोडलं. तर इथं मी 2 माप तेल घेतलेलं आहे आणि मी नंतर त्यात कांदा आणि थोडीशी मिरची टाकून घेतलेली आहे चिरलेली. तर इथं बघू शकता आपला कांदा आणि हे झालेला आहे. तर त्यामध्ये मी बटाटेसुद्धा ॲड केलं लगेच. तर इथं मस्तपैकी असं परतायचं आहे बटाट्याला. तर इथं मी थोडंसं चवानुसार मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये. तर इथं मी हळदसुद्धा थोडीशी टाकलेली आहे. तर इथं परत परतून घेतलेलं आहे आणि नंतर मी लगेच इथं समोसा तयार करायला घेतलेला आहे. तर बघा म्हणलं मला आकार जमतो का त्याचा. तर तसं काही नाही मित्रांनो, मी तर आज म्हणलं काय का असना, जर मला आकार जरी नाही जमला तरी मी बनवणार. तर बघू शकतायसा फायनली माझे इथं समोसे रेडी होतं आणि मी लगेच तेलात सोडायला घेतले. तर छान असे मस्त आपले समोसे तयार झालेले आहेत आणि मी टेस्ट करून बघितली. खरंच खूप भारी झाली आणि पहिलीच रेसिपी माझी चांगली होती.